ढाकेफळ गावठाणाची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी निवेदन. ढाकेफळ ग्रामस्थांचा घनसावंगी तहसील कार्यालयावर मोर्चा. घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ दलित वस्ती येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी घनसावंगी तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी हलगी वाजवून अनोखा मोर्चा करून लक्ष वेधित केले. दरम्यान ग्रामस्थांनी यावेळी ढाकेफळ गावठाणाची नोंद सातबाऱ्यावर घ्या, तहसीलदार मॅडम होश में आओ अशा विविध घोषणा देऊन शासन प्रशासनाला हाक दिली. यावेळी ढाकेफळ ग्रामस्थांनी अधिक माहिती दिली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद येडे, रमेश कोळे, धम्मपाल येडे, युवराज येडे, आकाश येडे, आनंद येडे, मधुकर येडे, शरद कोळे, अरविंद येडे, हरिभाऊ येडे, अर्जुन वाघमारे, कैलास येडे आदी समस्त अशोक सम्राट नगर ढाकेफळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भीमसेना सामाजिक संघटनेकडून मिलिंद प्रकाश येडे यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे. जय भीम. गेल्या 1 वर्षापासून तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आहे, पण इथलं प्रशासन, इथले तहसीलदार मॅडम आणि तहसील कार्यालयामधले लोक केवळ आणि केवळ झोपा घेण्याचं काम करतात का काय, आमचा प्रश्न मार्गी लागला नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे. म्हणून आमचं असं तहसीलदार मॅडम यांना विनंती आहे की ज्या अधिकाऱ्यानं ही जाणीवपूर्वक, देशपूर्वक ही पाझर तलावामधलेलं गावठाण जे आहे त्याची पूर्ववत नोंद करण्यात घ्यावी आणि आमचं या ठिकाणी ड्रेनद्वारे सर्वेक्षण करून आम्हाला प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावं, ही आमची मागणी आहे. म्हणून मी या ठिकाणी तहसीलदार मॅडमला आम्ही निवेदन देत आहोत. जय सामाजिक कार्यकर्ता, ढाकेफळ तालुका घनसावंगी जिल्हा जालना. आज आम्ही जे ढाकेफळचं अशोक सम्राट नगर आहे या ठिकाणच्या सर्व रहिवाशाच्या वतीनं तहसील घनसावंगी कार्यालय या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाची कानउघाडी मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या आयोजित करण्याचं एकमेव कारण म्हणजे असं आहे की 1990ला महाराष्ट्र शासनाने गावठाण विस्तारासाठी 4 एकर 2 गुंठे जमीन विकत घेतली होती. विकत घेतलेल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दलित वस्ती आहे. पण गेल्या 8-10 वर्षापूर्वी कोणीतरी खोडसार प्रमाणे आणि हेतू परस्पर त्या ठिकाणी पाझर तलावाची नोंद केलेली आहे. ही नोंद केल्याच्या पाठीमागचं असं कारण आहे की कुठंतरी छुपा एक यांचा असं षडयंत्र आहे की स्थानिक राजकारणी लोकांचं एक षडयंत्र आहे की ही दलित वस्ती उठवून यांना एक वेगळ्या ठिकाणी ठेवण्याचा किंवा यांना अस्ताव्यस्त करण्याचा हा स्थानिक राजकारणी लोकांचं हे षडयंत्र आहे. हे षडयंत्र ओळखून आम्ही गेल्या 1 वर्षापासून तहसील कार्यालयाला निवेदन देत आहोत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी संभाजीनगर या ठिकाणचं जे विभागीय आयुक्त आहे यांनाही आम्ही निवेदन दिलं, पण गेल्या 1 वर्षापासून कुठलीही कारवाई झाली नाही. कोणावरती काहीही पत्र निघालं नाही. याचा मनामध्ये कुठंतरी आम्हाला खंत वाटून की हे शासन, हे प्रशासन जे आहे घनसावंगी तालुक्यामधलं हे झोपलेलं आहे आणि या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही कानउघाडी मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आयोजित केल्याच्या नंतर आम्ही तहसीलदार मॅडम यांना जाब विचारला आहे आणि तहसीलदार मॅडमनं लवकरात लवकर हा तुमचा प्रश्न मार्गी लावू या प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. आणि आम्ही या निवेदनामध्ये असं म्हटलं आहोत की जो गावठाण विस्तारासाठी जी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही पाझर तलाव लावला, तो पाझर तलावाची नोंद रद्द करून जी गावठाण विस्ताराची नोंद पूर्ववत सातबारा उतारावरती लावण्यात यावा. त्याचप्रमाणे
की जी गावठाण जमीन आहे त्याचा एक नकाशा तयार करण्यात यावा, आमच्या घराचा नकाशा तयार करण्यात यावा, प्रत्येकाला एक नंबर देण्यात यावा, ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण करून आम्हाला प्रॉपर्टी कार्ड त्याची नोंद करण्यात यावी आणि 7/12 उतार्यावरून गावठाण विस्तार नोंद रद्द करून शनी त्या ठिकाणी आमच्या घराला नंबर देऊन शनी ब्लॉक नंबर देऊन शनी आमच्या नावेवरती जागा करण्यात यावी, अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि यासाठी आमचे जे युवक अशोक सम्राट अशोक सम्राट नगरचे जे रहिवासी आहेत, जे युवक मंडळ आहे, यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिश्रम घेतले हा मोर्चा सक्सेस होण्यासाठी. आणि त्या नाशिक तकसाठी रमेश खरात, घनसावंगी.